नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शान सर आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केलेली एक प्रारंभ सिरीज क्लास 10 ची सायन्स 1 ची. त्यातला आपला आज आहे दुसरा लेक्चर. बरोबर आहे. गेल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, न्यूटन्स लॉ जो होता की न्यूटन्सने काय सांगितलं, कशा प्रकारे ऍपल डाऊन फॉलो होत झालं, कशा प्रकारे ग्रॅव्हिटेशन हे अप्लाय झालं, ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी, त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स, त्यानंतर सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याच्यानंतर फोर्स, त्याच्यानंतर मोशन, ह्या गोष्टी आपण स्टडी केल्या. ठीक आहे. तर तुम्ही जर हे लेक्चर मिस केलं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे, त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ आवर्जून बघा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो दुसरा लेक्चर आहे, जे लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहे केपलर्स लॉ. कोणत्याही प्रकारचा टाइम वेस्ट न करता, न गमवता आपण आपल्या लेक्चरला स्टडी करूया. तर आपण पाहिलं गेल्या लेक्चर मध्ये की ग्रॅव्हिटेशन म्हणजे न्यूटन्स लॉ, म्हणजे सर आयझॅक न्यूटन्स यांनी कशा प्रकारे रिसर्च केला, कशा प्रकारे आपल्या समोर लॉज मांडले, न्यूटनचे 3 लॉज मांडले, कशा प्रकारे ऍपल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आलं, हे आपण या स्टडी केलं गेल्या लेक्चर मध्ये. आपण या लेक्चर मध्ये बघणार आहे केपलर्स. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्हाला केपलर्सने काय काय सांगितलं आहे, केपलर्सचे लॉ काय सांगतात, केपलर्स लॉ कोणा संदर्भामध्ये आहे, तर केपलर्स लॉ हे प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भात येतात. केपलर्सने या ठिकाणी प्लॅनेटरी मोशनचा स्टडी केला, ज्याच्यामध्ये आपले पूर्ण सौर मंडळ म्हणजे सोलर सिस्टीम येते. सोलर सिस्टीम मध्ये जे प्लॅनेट्स आहेत ते प्लॅनेट्स रिव्हॉल्व कसे करतात, कोणत्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतात, कोणत्या कशा प्रकारे रिव्हॉल्व करतात, त्याने जे स्टडी करून दिली आहे. या केपलर्स यांनी आपल्याला 3 लॉ आपल्या समोर मांडले. हे जसे न्यूटन्सने 3 लॉ आपल्या समोर मांडले होते लॉज ऑफ मोशन बद्दल, तसे केपलर्सने आपल्या प्लॅनेटरी मोशन बद्दल 3 लॉज मांडले. पण थोडीफार त्याची आपण जी हिस्ट्री आहे ती आपण जाणून घेऊ. ठीक आहे, चला तर बघा. केपलर्सने काय सांगितलं होतं की प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड, लक्षात ठेवा, ऍज ऍस्ट्रॉनॉमर सिन्स एन्शियंट टाइम. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये प्लॅनेटरी मोशन हे काय झाले होते, ऑब्झर्व्ह झाले होते. ठीक आहे. त्यानंतर बिफोर गॅलिलिओ, कोणते सायंटिस्ट, तर गॅलिलिओ जे सायंटिस्ट होते यांच्या अगोदर, बिफोर गॅलिलिओ, सो ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन वेअर मेड विथ नेक आय. ती ऑब्झर्वेशन कशा प्रकारे ठेवलेलं आहे हे त्यांनी त्यांच्या कोणत्या आईने बघितलं होतं, नेक आय. नेक आयचा अर्थ लक्षात ठेवा, उघड्या डोळ्यांनी लक्षात ठेवायचं. बरोबर आहे की नाही. त्यानंतर काय म्हटलं, त्यानंतर आले जॉन्स केपलर्स. कोण आले, जॉन्स केपलर्स स्टडी देअर डाटा. मग हा जो डाटा अवेलेबल होता प्लॅनेटरी मोशनचा, हा पूर्ण डाटा कोणी स्टडी केला, जॉन्स केपलर्सने. स्टडी केल्याच्या नंतर त्यांनी आपल्या समोर ही स्टार्टेड 3 लॉज डिस्क्राइब द प्लॅनेटरी मोशन. त्यांनी आपल्या समोर किती लॉज मांडले, तर 3 लॉज त्यांनी आपल्या समोर मांडले. कोणाच्या संदर्भात होते ते सर्वच्या सर्व प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भामध्ये होते. बरोबर आहे की नाही. की प्लॅनेटरी मोशन मध्ये जे आपले सन आहे, प्लॅनेट्स आहे, हे रिव्हॉल्व कशा प्रकारे करतात, कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरतात. बरोबर आहे की नाही. हे सर्व आपल्याला कोणी स्टडी करून दिली, कोणी ऑब्झर्वेशन करून दिले, आणि कोणी आपल्या समोर 3 लॉज मांडले, तर त्याचं नाव होतं, त्यांचं नाव जे होतं ते होते केपलर्स लॉ. ठीक आहे. तर आपण पुढचा टॉपिक जो आहे आपला, की केपलरचे लॉ जे आहे ते केपलर्स लॉ किती प्रकारचे आहेत, 3 टाईपचे आहेत. आता आपल्याला एक या ठिकाणी डू यू नोचा एक टॉपिक दिसतोय. त्या टॉपिक मध्ये त्यांनी काय घेतलं बघा, ऑब्झर्वेशन, एक कोन घेतलेला आहे. बरोबर आहे. या कोनला एक इलिप्स, या कोनला त्यांनी काय केलं, एक कर कोन घेतला, आणि या कोनला आपण काय केलं, 2 भागामध्ये कसं केलं, काय इन्क्लाइन प्लेन मध्ये त्याला कट केलं. कट केल्याच्या नंतर या ठिकाणी हा एक इलिप्स सारखा आपल्या समोर का आला, एक सरफेस आपल्या समोर उभा राहिला. कोणासारखा, इलिप्स सारखा. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी काय झालं की या ठिकाणी आपल्याला 2 फोकल लेंथ मिळाले. एक म्हणजे हा आहे तुमचा F1 आणि हा आहे तुमचा काय F2. बरोबर आहे, F1 आणि F2. आता याच्यामध्ये त्याने काय सांगितलं, अँड इलिप्स इज द कर्व. लक्षात ठेवा, इलिप्स हा कोणता आहे, म्हणजे कसा आहे म्हणतो, कर आहे. ऑब्टेन्ड व्हेन अ कोन इज कट बाय इन्क्लाइन प्लेन. कशा प्रकारे आपण त्याला कट केलं, ऑब्टेन्ड. सो इलिप्स इज द कर, इलिप्स काय, इज द कर ऑब्टेन्ड व्हेन अ कोन, या कोनला इज कट बाय अन इन्क्लाइन प्लेन. म्हणजे कसं कापलं आपण त्याला, इन्क्लाइन प्लेन मध्ये आडवं कापून टाकलं. बरोबर आहे की. या शेप मध्ये आपण त्याला इन्क्लाइन प्लेन मध्ये कट केलं. कट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्वेशन आलं. ठीक आहे. मग ऑब्झर्वेशन आल्याच्या नंतर या ठिकाणी सपोज मी या ठिकाणी काय करतोय, या ठिकाणी हा पॉईंट मी या ठिकाणी घेतला, कन्सिडर केला. कोणता पॉईंट घेतला मी, ए हा पॉईंट. ए हा पॉईंटच्या ऐवजी आपण त्याला म्हणू ए हा प्लॅनेट आहे. तर ए पासून ते F पर्यंत हा इथून इथपर्यंतचा डिस्टन्स काहीतरी कव्हर करणार, आणि ए पासून ते F2 पर्यंत हा डिस्टन्स काहीतरी कव्हर करणार. ठीक आहे.
आला इथपर्यंत. म्हणजे प्लॅनेट आहे, प्लॅनेट हा कोणत्या पोझिशनवर आहे, ए या पोझिशनवर आहे. ए पासून फोकल लेंथ त्याला किती भेटली 2 आणि हा कोणती फोकल लेंथ आहे F1. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं इट हॅज, काय म्हटलं बघा, इट हॅज अ 2 फोकल लेंथ. आपल्याला किती फोकल लेंथ भेटल्या तर 2 फोकल लेंथ आपल्या या ठिकाणी भेटल्या. किती फोकल लेंथ भेटल्या, 2 फोकल लेंथ आपल्याला या ठिकाणी मिळाल्या. ओके क्लिअर. मग त्याच्यानंतर काय झालं, दुसरा एक पॉईंट घेतला आणखी बी पॉईंट. लक्षात ठेवा काय घेतला मी या ठिकाणी, हा बी पॉईंट घेतला. बी पॉईंट पासून ए हा आहे F1 पर्यंत, तर हा आहे तुमचा F2 पर्यंत. क्लिअर. इथून इथपर्यंत डिस्टन्स कव्हर केलं. त्यानंतर या ठिकाणी मी घेतला सी पॉईंट कन्सिडर केला. सी पॉईंट हा F1 टू सी आणि हा F2 टू सी, म्हणजे अशा प्रकारे डिस्टन्स कव्हर केले. तर ऑब्झर्वेशन असे भेटले की तुम्हाला प्रत्येक पॉईंट म्हणजे इलिप्स मध्ये त्यांनी सांगितलं का 3 पॉइंट्स आर इलिप्स ऑन दी अर्थ. लक्षात ठेवा किती पॉईंट भेटले तुम्हाला, 3 पॉइंट्स भेटले. मग ते 3 पॉईंट तुम्हाला बुकमध्ये दिलेले पण आहे बघा. या ठिकाणी याला म्हटलं A F1 इज इक्वल्स टू A F2, बरोबर आहे. दॅट पहिला पॉईंट. दॅट इज इक्वल्स टू दुसरा काय बी पॉईंट आहे, B F1 इक्वल्स टू B F2 आणि C F1 इज इक्वल्स टू C F2. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा काय आहे तुमचे, तिन्हीच्या तिन्ही पॉईंट इक्वल म्हणजे जेवढं A F1 A F2, A B F1 B F2, C F1 C F2 आहे, बरोबर आहे. आता याच्यानंतर त्यांनी आपल्या समोर काय आहे ते आपल्या समोर 3 लॉ, आणि हे तिन्ही लॉ लक्षात ठेवा या इलिप्स वरती डिपेंड आहे. कोणावरती डिपेंड असतात, इलिप्स वरती. मग 3 लॉ काय सांगितलेले ते आपण आता ऑब्झर्व करूया. तर आता आपण बघणार केपलरचे 3 लॉ. पार बाबा, केपलरचे 3 लॉ जे आहे ते फार सर्वात महत्वाचे इम्पॉर्टंट आहे. जसे तुम्हाला माहिती आहे न्यूटनचे 3 लॉ इम्पॉर्टंट असतात, तसे केपलरचे 3 लॉ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण हे केपलर्स लॉ हे जे आहे ते न्यूटन्स लॉ जे आहे त्याला अनुसरूनच आहे, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवा न्यूटनचे 3 लॉ, जसे न्यूटन्सला हिस्ट्री माहित झाली, न्यूटन्सने लॉज ऑफ मोशन वरती स्टडी केली, तसे केपलर्सने कशाची स्टडी केली आपल्या प्लॅनेटरी मोशनवर, बरोबर आहे की नाही. मग केपलर्सने 3 लॉ स्टडी करत असताना या ठिकाणी आपण पहिला लॉ जो आहे तो पहिला लॉ बघणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्लॅनेटमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या युनिव्हर्समध्ये म्हणजे आपली जे सोलार सिस्टीम आहे या सोलार सिस्टीम मध्ये की अर्थ जी आहे ती अर्थ रिव्हॉल्व करते, बरोबर की नाही. आता अर्थ रिव्हॉल्व करते, कोणाभोवती करते हे तुम्हाला माहिती आहे, आपण लहानपणापासून शिकत आहे. मग अर्थ जेव्हा रिव्हॉल्व करत असते या ठिकाणी बघा हा एक जो पार्ट आहे हा इलिप्स सारखा पार्ट दिसतो तुम्हाला. कोणता भाग दिसतोय, इलिप्स सारखा मी काढलेला आहे, त्याला आपण म्हटलं इलिप्टिकल शेप किंवा इलिप्टिकल ऑर्बिट म्हणून. आणि त्या ठिकाणी 2 फोकल लेंथ तुम्हाला भेटले. जस्ट नाव मध्ये आपण बघितलं की F1 आणि F2 या ठिकाणी म्हटलं होतं. ओके, मग F1 F2 म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी 2 तुम्हाला काय भेटले, फोकल लेंथ. आणि या ठिकाणी जो असणार तुमचा हा असणार या ठिकाणी आपला सन. लक्षात ठेवा, समजून घ्या व्यवस्थित, बरोबर आहे. हा काय आपला सन, कारण की इम्पॉर्टंट लॉ आहे, सर्वात जास्तीत जास्त इम्पॉर्टंट लॉ आहे आणि एक्झाम मध्ये विचारतात. ओके, जर तुम्हाला या वर्षी सुद्धा एक्झाम मध्ये आहे, 11th-12th मध्ये सुद्धा तुम्हाला आहे, 11th मध्ये सुद्धा तुम्हाला कामा पडणार आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी सन आहे आणि सनच्या नंतर हा जो आहे हा पॉईंट म्हणजे F1 आहे. लक्षात ठेवा हा झाला तुमचा F2 आणि हा पॉईंट झाला तुमचा काय F1, फोकल लेंथ आपण ज्याला म्हटलं. ठीक आहे, ओके क्लिअर. म्हणजे हा काय करणार, रिव्हॉल्व करणार. आता कोण रिव्हॉल्व करते तुम्हाला माहितीये, प्लॅनेट काय करतात, रिव्हॉल्व करतात. प्लॅनेट रिव्हॉल्व करत असताना लक्षात ठेवा हा जो प्लॅनेट आहे हा इलिप्टिकल ऑर्बिट मध्येच रिव्हॉल्व करणार. लक्षात ठेवा कशामध्ये, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये. म्हणून पहिला लॉ जो आहे तो पहिला लॉ काय सांगतो पिंट्या, इकडे लक्षात येईल काय, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. हा जो ऑर्बिट आहे, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट हे कोणत्या शेपचा आहे म्हणतो, पहिली गोष्ट म्हणजे लक्षात ठेव इलिप्स या शेपचा आहे. कोणत्या शेपचा सांगितलं नाही, इलिप्स या शेपचा आहे. with the sun at the foci. लक्षात ठेवा फोकाय, FOCI फोकाय, दॅट मीन्स फोकल लेंथ आपण त्याला म्हटलेलं आहे की जो सन आहे. लक्षात ठेवा हा जो सन आहे हा सन कुठे म्हणतो, at the foci, at one of the foci मध्ये आहे. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स, म्हणजे याचा अर्थ काय, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स म्हणजे इलिप्स मध्ये काय आहे, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स आहे. म्हणजे पूर्ण प्लॅनेट कशामध्ये, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये आहे. आणि सन ऍट दी फोकाय, आणि सन कुठे त्याच्या ह्या फोकाय मध्ये, म्हणून त्याला पण काय म्हटलं फोकल लेंथ म्हणजे F2 म्हटलं इथपर्यंत. आता याच्या लॉ नुसार आपण इथं बघू, स्टडी करू. आता याच्या लॉ नुसार हा जो लॉ आहे त्यानुसार आपण या ठिकाणी डायग्रामॅटिकल समजून घेऊ, बरोबर आहे. या ठिकाणी काय म्हटलं, ऍक्सिस आहे हा काय तुमचा, हा आहे आपला काय सन. लक्षात ठेवा हा काय म्हणतो मी या ठिकाणी सन आहे आपला. आणि हा सन जो आहे हा सन कुठे म्हणतो, ऍट दी फोकाय, बरोबर आहे. सन ऍट दी फोकाय मध्ये आहे. आणि हा आहे आपला काय अर्थ.
आपली काय ही अर्थ आहे आणि ही अर्थ म्हणजे कुठे इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये. ओके क्लिअर. आता या ठिकाणी काय करणार तो रिव्हॉल्व करणार. बरोबर आहे. इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये काय करणार रिव्हॉल्व करणार. बघा ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ऍट दी वन फोकाय. मग रिव्हॉल्व करत असताना तुम्हाला माहिती आहे हा असं जाणार असं जाणार असं इथून निघणार असं जाणार मग वापस इकडे येणार डबल इकडून इकडे जाणार असं जाणार वापस इकडे. आता याच्यामध्ये कंडिशन काय बघा. एक टॉपिक म्हणजे एक कंडिशन आहे. त्या कंडिशन मध्ये त्यांनी काय म्हटलं दुसरा पॉइंट चेक करा. द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेट बाय यस. द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेट बाय यस. या ठिकाणी यस तुमचा काय दाखवतो सनची पोझिशन दाखवते डायग्राम मध्ये. क्लिअर इथपर्यंत. सनची पोझिशन दोन्ही डायग्राम मध्ये सनची पोझिशन दाखवते. नेक्स्ट बघा. द स्पीड ऑफ द अर्थ इन द ऑर्बिट डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. अरे हा काय प्रकार आहे. त्याने सांगितलं स्पीड ऑफ द अर्थ डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे अर्थचा जो स्पीड असणार ऑर्बिट मध्ये फिरण्याचा. लक्षात ठेवा म्हणजे अर्थचा जो स्पीड असणार ऑर्बिट मध्ये फिरण्याचा तो म्हणतोय की या ठिकाणी डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट राहणार नाही. स्पीड हा सारखा राहणार नाही. हे तर अजबच आहे. मग काय बघा बरोबर आहे. The speed of the earth in the orbit does not remains constant. आता त्याने सांगितलं काय अजब गोष्ट सांगितली की स्पीड ऑफ द ऑर्बिट डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे अर्थचा जो स्पीड असणार ऑर्बिट मध्ये फिरताना सनच्या जवळचा तो का असणार डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट राहणार नाही. मग कसा कॉन्स्टंट राहणार नाही ते चेक करूया आपण. या ठिकाणी अर्थ या ठिकाणी सन आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी मी सेंटेन्स सुद्धा आपण बोललोय. काय बोललोय बघा क्लोजर टू द सन म्हणजे सनच्या जसा जवळ जाणार तो स्पीड कसा पकडणार एकदम फास्टर. लक्षात ठेवा क्लोजर टू द सन बरोबर आहे. हा इथून इथपर्यंत काय झालं डिस्टन्स झालं इथून इथपर्यंत. क्लिअर. आणि हा इथून इथपर्यंत डिस्टन्स झालं. हा जो आहे हा कसा जाणार अर्थ सनच्या जवळून कसा जाणार एकदम फास्टरपणे म्हणजे असा निघणार इथून फास्ट निघून जाणार असा निघणार असा फास्ट निघून जाणार बरोबर. डबल स्पीड कमी होऊन जाणार. आणि त्याने सांगितलं फर्दर द फ्रॉम द सनच्या फर्दर फ्रॉम द सन कसा असणार स्पीड स्लोअर. कसं असणार स्पीड स्लोअर असणार. त्याच्यामध्ये या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. क्लोजर टू द सन का स्पीड असणार फास्टर आणि फर्दर फ्रॉम द सन कसा स्पीड असणार स्लोअर म्हणजे सनला सोडून बाकीचा स्पीड त्याचा कसा असणार स्लोअर असणार. आणि हे पूर्ण ऑर्बिट मध्ये काय करणार रिव्हॉल्व्ह करत राहणार. लक्षात ठेवायचं एकदम सिंपल लॉ आहे की नाही बघा. बरोबर आहे की नाही. डाय सांगतो डबल बघा हा मेन लॉ. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट दी फोकाय. ऑर्बिट जो आहे प्लॅनेटचा विथ द सन इलिप्स मध्ये असणार विथ द सन ऍट दी फोकाय मध्ये असणार. त्यानंतर म्हटलं पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय यस. तुम्हाला फक्त आणि फक्त काय लर्न करायचं लक्षात ठेवा हा लॉ लर्न करायचा आहे. पहिला लॉ कोणाचा केप्लर्स फर्स्ट लॉ. केप्लर्स फर्स्ट लॉ काय सांगतोय ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट मधले जे ऑर्बिट मधले जे प्लॅनेट असतील ते कशामध्ये असतील इलिप्स मध्ये असतील. कशामध्ये असतील इलिप्स मध्ये. आणि तो सन जो असणार तो सन कुठे असणार ऍट दी वन ऑफ दी फोकाय मध्ये असणार. बरोबर आहे. हा झाला केप्लरचा फर्स्ट लॉ. ओके चला घ्या छापा. चला तर आता मी बघणार केप्लरचा सेकंड लॉ. एकदम अतिशय सोपं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा कुठं काही गडबड करायचं काम नाही काही घोटाळा करायचं काम नाही. फक्त लॉ पाठ करा आटपला संपला विषय. 3 मार्कासाठी लॉ असतात पटापट 3 मार्कासाठी असतात बाकी काही नाही. एकदम इझी. ठीक आहे. पायरे पिंट्या केप्लर सेकंड लॉ जो आहे त्यालाच आपण म्हटलंय लॉ ऑफ एरियाज. केप्लर सेकंड लॉलाच काय म्हटलेलं आपण लॉ ऑफ एरियाज. लक्षात ठेवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतात काय लॉ ऑफ एरिया. ओके. त्यानंतर काय म्हटलं बघा आता पहिला अगोदर स्टेटमेंट बघून घेऊ मग त्याच्यानंतर इकडे स्टडी करू. ओके चला. तर लाईन जॉईनिंग काय म्हणतात द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. लाईन जॉईन करायचे पिंट्या म्हणजे तुला माहिती तुला तर चांगल्या पद्धतीने लाईन मारता येते याच्यावर रे बाबा म्हटलं मी बरोबर आहे. इकडे तिकडे नको लक्ष देऊ. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया अँड इक्वल इंटरवल ऑफ टाइम. लक्षात ठेवा इक्वल एरिया त्यानंतर काय इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे लाईन जॉईन करायची आहे प्लॅनेट मध्ये पण कशा प्रकारे सनला हा आपला मेन राहणार. जसं आपल्या घरातलं मेन करता व्यक्ती जो असतो तो आपले आई बाबा असतात बरोबर आहे की नाही. मेन करते जाते म्हणजे ते आहे तुमचे फोकाय. लक्षात ठेवा आणि त्यांच्या भोवती तुम्ही सर्व आहे बरोबर आहे. त्यांच्या भरोशावर आपलं घर चालते मग ते आले तुमचे काय मेन सन म्हणजे मेन फोकाय. आणि तिथून आपल्याला काय करायचे लाईन जॉईनिंग करायचं. काय करायचं आहे लाईन जॉईनिंग करायच्या पण कशा स्वीप्स इक्वल एरिया इनइक्वल इंटरवल ऑफ टाइम आणि इनइक्वल इंटरवल ऑफ टाइम आणि सारख्या वेळेप्रमाणे कशामध्ये इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये तुम्हाला लाईन जॉईन करायचं आहे. ओके क्लिअर.
चला तो डायग्रामवर बघू. आता हा कोणी आपल्या घरातला करता करता व्यक्ती म्हणजे आपली आई किंवा बाबा जे असतील ते, बरोबर आहे. या ठिकाणी प्लॅनेटरी मोशन मध्ये कोण घेतला आपण? सन घेतला. कोण घेतला? सन, बरोबर आहे. आणि सन भोवती लक्षात ठेवा आता काय करणार आपण, लॉ नुसार जाणार. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, या ठिकाणी मी काय घेतलं, हा जो प्लॅनेट आहे हा प्लॅनेट या ठिकाणी इथून लक्षात ठेवा, ह्या इथून, ठीक आहे, इथून ते इथपर्यंत हा एक तुमचा काय एक प्लॅनेट आहे, ज्याचं काय एक प्लॅनेट आहे. ओके, क्लिअर. ज्या प्लॅनेटचं मी नाव देत आहे याला ए हे नाव देत आहे. का नाव देते? ए. काही महिन्यानंतर, लक्षात ठेवा गोष्ट माझ्याकडे लक्षात ठेवा, शब्दाकडे लक्षात ठेवा, असं नाही म्हटलं मी लगेच ताबडतोब नाही. काही महिन्यानंतर हा प्लॅनेट काय, या प्लॅनेटने त्याची जागा काय केली? शिफ्ट केली. ओके, समजलं? काय केलं त्यांनी? त्याचा शिफ्ट केली. शिफ्ट करत 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 तो प्लॅनेट कुठे येऊपर्यंत एका महिन्याच्या टाइम पिरियड नंतर, इक्वल एरिया इक्वल इंटरप्ट टाइम पिरियडच्या नंतर या ठिकाणी बी म्हटलं, आणि हा असा 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 जात गेला आणि इथून इथपर्यंत ही लाईन काय केली आपण? जॉईन केली. बघा लक्षात ठेवा, ही इथून इथपर्यंत आपली काय झाली? लाईन जॉईन. क्लिअर? म्हणजे हा जो आहे हा आहे तुमचा काय? एरिया. हा एवढा त्याने एरिया कव्हर केला आणि याला नाव जे दिलेले आहे आपण, का नाव दिलेले याला? मध्यभागी यस. काय म्हटलं आपण त्याला? यस. यस म्हणजे कोण आहे? तुमचा सन. लक्षात ठेवा, यस म्हणजे कोण आहे? सन. आणि या ठिकाणी ए हा प्लॅनेट आहे आणि बी हा दुसरा प्लॅनेट आहे. क्लिअर? मग एवढा इक्वल एरिया आणि इक्वल इंटरप्ट टाइम त्याने कव्हर केला. झालं? मग किती केला त्याने? एरिया किती कव्हर केला? तर ए एस बी एवढा एरिया त्याने कव्हर केला. लक्षात ठेवा, किती कव्हर केला? ए एस बी एवढा इक्वल एरिया त्याने काय केला? कव्हर केला. समजलं पिंट्या? काय म्हटलं की सन होता, सन पासून इथून इथपर्यंत एक प्लॅनेट होता आणि या प्लॅनेटने काय केलं? आफ्टर सम टाइम्स, लक्षात ठेवा, काही वेळानंतर, आफ्टर सम टाइम्स, काही महिन्यानंतर, आफ्टर फ्यू मंथ्स, लक्षात ठेवा, हा प्लॅनेट काय केला? रिव्हॉल्व झाला, इथून इथपर्यंत आला आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? इक्वल एरिया आणि इक्वल इंटरव्हल टाइम मध्ये गेला आणि आपण ती लाईन जॉईन केली. समजलं? दे आला इथपर्यंत. दुसरा पॉईंट, डबल आपण काय केलं? लक्षात ठेवा, हाच प्लॅनेट, लक्षात ठेवा, हा प्लॅनेट आणखीन काही महिन्यानंतर, हा प्लॅनेट अजून काही महिन्यानंतर या ठिकाणी येऊन पोहोचला. कोणत्या ठिकाणी? या ठिकाणी येऊन पोहोचला. लक्षात ठेवा, इमॅजिन, जस्ट इमॅजिन, सगळं इमॅजिनचा विषय असतो आपला सायन्स, लक्षात ठेवायचा, बरोबर आहे की नाही? आणि कुठून कुठपर्यंत त्याने केला डिस्टन्स? या सन पासून. म्हणजे ही इथून इथपर्यंत लाईन बनली की नाही? मला सांग पिंट्या, अशी इथून इथपर्यंत लाईन बनली. डबल काही महिन्यानंतर, डबल काही महिन्यानंतर तो डबल हा प्लॅनेट काय केला आणि जागा बदलली आणि हा इथून इथपर्यंत येऊन पोहोचला. त्याला नाव दिलं आपण डी, ए बी सी डी, आणि इथून इथपर्यंत ही काय केली? लाईन आपण जॉईन केली. बघा, म्हणजे हा आला तुमचा काय? इक्वल एरिया विथ इक्वल इंटरप्ट टाइम कव्हर केला. क्लिअर? मग या ठिकाणी अँगल काय बनला तुमचा? सांगा बरं पिंटिया पटकन. काय बनला? डी सी एस, किंवा आपण ए एस सी म्हटलं इथं, सी एस डी, सी एस डी हा बनला तुमचा अँगल. क्लिअर? समजले पर्यंत? इक्वल एरिया विथ इक्वल इंटरप्ट टाइम. डबल आणखी पुढे चालून हा काही महिन्यानंतर, आफ्टर सम टाइम, आफ्टर फ्यू मंथ्स नंतर बॅक टू वापस इकडे आला आणि या ठिकाणी येऊन डबल त्याने कव्हर केला. इक्वल एरिया आणि इक्वल एरिया इक्वल इंटरप्ट टाइम या ठिकाणी पोहोचला. ए बी सी डी ज्याला म्हणतो आपण ई. कळलं? काय म्हटलं? ई. कुठून कुठपर्यंत? सन पासून ते इथपर्यंत. डबल तो शिफ्ट झाला इथून इथपर्यंत. कुठून कुठपर्यंत? ए इथून इथपर्यंत. ई नंतर एफ. म्हणजे हा झाला तुमचा इक्वल एरिया इक्वल इंटरप्ट टाइम. लक्षात ठेवा, किती अँगल म्हणणार आपण या ठिकाणी? ई एस एफ. काय म्हणणार? ई एस एफ. आता आपण दोन घेतले, दोन घ्या, तीन घ्या, तीन घेतले, तीन घ्या, काही फरक पडत नाही. मग एरिया कव्हर केला. काय मेन गोष्ट केली आपण? काय केला? एरिया. म्हणून या ठिकाणी म्हणणार एरिया. एरिया कोणता? बघा, ए एस बी. काय म्हटलं? एरिया ऑफ ए एस बी इक्वल्स टू कोणता आहे? एरिया ऑफ सी एस डी इक्वल्स टू एरिया ऑफ ई एस एफ. म्हणजे हे काय झालं? इक्वल एरिया विथ इक्वल इंटरप्ट टाइम. लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमची जी गेली ती कशी गेली? इक्वल एरियामध्ये आणि इक्वल इंटरप्ट टाइमच्या नंतर. लक्षात ठेवा, म्हणून म्हटलं द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स सनच्या भोवती स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरप्ट टाइम. हा आहे आपला केपलरचा सेकंड लॉ. आहे एकदम इझी, बरोबर आहे? चला घ्या छापून. आता आपण आपल्या तिसऱ्या लॉ कडे येणार आहे, जो थर्ड लॉ आहे. कोणाचा?
केपलर्स थर्ड लॉ. ओके, केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो लक्षात ठेवा. केपलर्स थर्ड लॉ सांगते द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ अ रिव्हॉल्युशन. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. हा लॉ सर्वात महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काळजीपूर्वक समजून घ्या. काय म्हटलं, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ अ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. कोणाभोवती? अराउंड द सन, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. कसं आहे म्हणतो? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणतो. काय म्हटलं बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियडचा काय? रिव्हॉल्युशन म्हणजे लक्षात वाटतं टाइम पिरियड आहे. म्हणून टाइम पिरियड साठी मी काय म्हटलं या ठिकाणी मेन्शन केलं टी, म्हणजे काय? कॅपिटल टी. पुढे म्हटलं द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, म्हणजे हा जो सन आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असणार? क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. कोणाला? क्यूब ऑफ द मीन डिस्टन्सला. म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला काय लागला? टाइम पिरियड. आणि हे काय झाले तुमचे? हा झाला तुमचा ए प्लॅनेट, हा झाला तुमचा बी, हा झाला तुमचा सी. हे 3 प्लॅनेट झाले. आणि या 3 प्लॅनेट म्हणजे सन पासून ते ए प्लॅनेट पर्यंत, सन पासून ते बी प्लॅनेट पर्यंत आणि सन पासून ते सी प्लॅनेट पर्यंत हे झालं तुमचं डिस्टन्स. म्हणजे त्याला आपण काय म्हटलं? आर. या ठिकाणी स्मॉल आर म्हणूया आपण. डिस्टन्स कोणता आहे? स्मॉल आर म्हणून. बरोबर आहे की नाही? त्यानंतर मग ते डिस्टन्स जे असणार ते ऍव्हरेज डिस्टन्स म्हटलं. कोणते? ऍव्हरेज डिस्टन्स. त्यासाठी आपण काय म्हटलं? आर. बरोबर आहे. मग या ठिकाणी तुमचा या लॉ वरून, या स्टेटमेंट वरून काय स्टेटमेंट म्हणते बघा, लक्षात ठेवा काळजीपूर्वक. स्टेटमेंट काय म्हणते आपलं? इक्वेशन काय म्हणते? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. स्क्वेअर आहे. कोणाचा स्क्वेअर आहे? पिरियडचा. पिरियडला दाखवतात कशाने? लक्षात ठेवा पिंट्या, टी ने. पिरियडला टाइम पिरियडला दाखवतो कशाने? टी ने. त्याचा काय करायचा? स्क्वेअर. मग हा झाला बघा टीचा स्क्वेअर झाला. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, क्लिअर? टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टीचा स्क्वेअर. पुढे म्हटलं डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स म्हणजे काय? इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे ऍव्हरेज डिस्टन्स काय पकडला आपण? कॅपिटल आर. याचा काय करायचा? क्यूब करायचा. पण तो कसा असणार? डायरेक्टली प्रपोर्शनल असणार. कसा असणार? डायरेक्टली. मग या ठिकाणी साईन टाकतो मी. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय म्हटलं? आरचा क्यूब. काय म्हणणार आपण या ठिकाणी? आर क्यूब. म्हणजे ऍव्हरेज डिस्टन्सचा काय होणार या ठिकाणी? क्यूब होणार. समजले पर्यंत? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल आर क्यूब. हे आलं डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स फ्रॉम अ प्लॅनेट फ्रॉम द सन. सन पासूनचं म्हणजे या इथून या सन पासूनचं याचं काय करायचं आपल्याला? क्यूब करायचं आहे. ऍव्हरेज डिस्टन्सचा काय करायचा? क्यूब. क्लिअर इथपर्यंत समजलं? आता या डायरेक्टलीचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे काय असतो. इनव्हर्सली आणि डायरेक्टली 2 कंडिशन असतात, लक्षात ठेवा. इनव्हर्सली नेक्स्ट याच्यामध्ये येणार तुम्हाला. डायरेक्टलीचा अर्थ काय असतो तुम्हाला माहितीये. जर तुमचा इन्क्रीज झाला, लक्षात ठेवा, तर हा सुद्धा काय होणार? तुमचा इन्क्रीज होणार. आणि इनव्हर्सलीचा अर्थ असतो एक जर वाढला तर एक जर काय होणार? तुमचा कमी होणार. ओके, मग या ठिकाणी डायरेक्टली साईन आपल्याला पाहिजे नाही. या ठिकाणी डायरेक्टलीचं साईन आपल्याला काढून टाकायचंय. मग काढायचं कसं मास्तर? मग काय घ्यायचं त्याच्या जागी? काहीच नाही पिंट्या. काय घेणार आपण? टी स्क्वेअर इज इक्वल्स टू एक कॉन्स्टंट टर्म घेणार. काय घेणार आपण? एक कॉन्स्टंट टर्म. ज्या कॉन्स्टंट टर्मचं नाव घेतलेलं आहे बुक मध्ये सुद्धा के हा कॉन्स्टंट घेतला. काय घेतला आपण? के इंटू काय म्हणणार? आरचा क्यूब. झालं, संपलं. बाकी काही करायचं नाही, लक्षात ठेव. के आर क्यूब. कळालं इथपर्यंत? समजलं? टी स्क्वेअर इज इक्वल्स टू के आर क्यूब. म्हणजे डायरेक्टली जर साईन काढून टाकलं. के इज अ डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी. के म्हणजे कोण आहे तुमचा? डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी. लक्षात ठेवायचं. टी स्क्वेअर इज इक्वल्स टू के आर क्यूब. आता या आर क्यूबला मी इकडे घेतो. बरोबर आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यावर ते शिफ्ट केल्यानंतर कशामध्ये जाणार? ते डिव्हिडेशन मध्ये. है की नाही? मॅथ्स मध्ये तुम्ही शिकले. या ठिकाणी टी स्क्वेअर अपॉन का म्हणणार? आर क्यूब इज इक्वल्स टू किती? के. आणि याला मारून टाकायचा बक्सा. लक्षात ठेवा. हे भेटलं तुम्हाला केपलरचा थर्ड लॉ. काय? हा केपलरचा थर्ड लॉचं इक्वेशन. जर तुम्हाला काय भेटलं तुम्हाला? हा केपलर्स थर्ड लॉ. काय भेटलं तुम्हाला? केपलर्स थर्ड लॉ. काय? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल आर क्यूब. म्हणजे काय? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. The square of period of revolution around the sun is directly proportional to the कोणाला? Cube of the mean distance from the planet. Cube of the mean distance of a planet from the sun. ओके, मग टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल आर क्यूब. या ठिकाणी डायरेक्टली साइन काढून टाकलं. टी स्क्वेअर इक्वल्स टू के आर क्यूब. के हा कोण आहे तुमचा? डायरेक्ट. के हा इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. लक्षात ठेवायचं. के कोण आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. म्हणून या ठिकाणी आर क्यूबला मी इकडे शिफ्ट केलं. काय भेटलं आपल्याला? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू के. आल्याच्यामध्ये एकदम इझी वे आहे. समजलं? हा आता तुमचा कोणता लॉ? केपलर्स थर्ड लॉ. क्लिअर? नक्की. चला घ्या छापा. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चर मध्ये बघितलं केपलरचे
तीन लॉ. ओके, केपलर्स 3 लॉ व्यवस्थितरित्या लिहून घ्या, पाठ करा, सराव करा आणि हे केपलर्स लॉ फार फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता यानंतर आपला जो लेक्चर नंबर 3 असणार तो लेक्चर नंबर 3 मध्ये आपण बघणार न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ. त्यानंतर आपल्याला बघायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सुद्धा मी तुम्हाला सांगणार. त्यासोबत सोबत त्याला मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स त्यावरती एक इक्वेशन जे आहे ते आपण स्टडी करणार. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं चॅनल पूर्ण प्युअर मराठी मधले, त्यामुळे जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. ठीक आहे, तर चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये. जे पुढचं लेक्चर असणार न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ बद्दल, त्याच्यामध्ये आपण बघणार प्लॅनेट बद्दल. एक लॉ आपल्याला दिलाय, तो लॉ अतिशय फार महत्वाचा आहे, जो 11th सुद्धा मध्ये तुम्हाला येणार आहे, लक्षात ठेवा. फार महत्वाचा आहे, त्यावरती जेईई, नीट, सीईटी या तिन्ही एक्झाम मध्ये क्वेश्चन सुद्धा विचारतात. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये लवकरच. जय महाराष्ट्र.